काय करत एवढं सगळं तू? हा मी शंकरपाळे केले बघ. बाप एवढं का बरं ते मला न्यायचं ना न्यायचं? अरे तू आज चालली? तुझे जा रे हो. तिला म्हणलं नको जाऊ. नाही देवाला चाललं असं का तुझी ना जाऊ. ती पण जायचं किती काय काय एवढं कोण खाणार आहे मम्मी मला सांग. आप काय एवढं म्हणून मला सकाळी आवाज बरं झोपलं तर म्हणा खाडखोड खाडखोड खाडखोड. मला माहिती शंकरपाळे घे तू आता माझी बॅग पॅक कर हा तू. हो अरे डीमार्टला जाऊन ये माझी शॉपिंग म्हटलं येतं जातो का? डिमांड 11ला उकडत हा 11. मग तिकडे आपल्या घरचं 7ला उघडत. उघडता 10ला नाही उघडत. 10 उघडत आहे तुम्हाला जमणार नाही तुम्ही 10 निघता मी 10 जाऊ ना 10 पर्यंत आवर करतो 10:30 पर्यंत वाटत जाऊ काहीच नाही 2 दिवस वस्तू घ्यायची बरं बघू थांब. माझी शॉपिंग नाही म्हणजे वेळ लागणारच नाही आईच्या 2-3 वस्तू आणायचे म्हणून मी येऊ शकतोय मग. तुला शेकायला ही. पप्पानी अरे काय रात्री शेकोटी अरे तुम्ही का म्हणते का हा मग काय झालं बोलू संध्याकाळी शेकायला. शेकायला तुला काही घरात काय ब्लँकेट काय घेते अगं ही पूर्ण काढून जाईल मम्मी. हा नाही होणार नाही होत आपल्याला कुठे चूल रोज रोज पेटवायची. हे नाही मागं ठेवून देते ना. चला उद्या मी सकाळी चालू जाऊन असं बसतो. आम्ही काल रात्री आईने थोडी शेकोटी केली होती ना तेव्हाच म्हटलं ते चिकून पहिले तर रोज सकाळी शेकोटी करत असं. हा मी पाहिलीच नव्हती मी तर बा घरी इथं मम्मीने चूल बनवली. नाश्त्याला का वाव काय आजची मॉर्निंग स्पेशल आहे. तेच करायला पाहिजे ऐ मला वेळ मी नाश्त्याला खाईल तुला जेवायला खायचं खाय मी बनायचं राहतं ना मग. मग खाल्लं पण नाही पण कसं मग स्वतः खायचं खा ना मला मी दुसरा स्वयंपाक करते ना पण एक काम कर ना मला मस्त ब्लॅक कॉफी ठेव ना प्लीज. का बरं मी तुझे काम नाही ऐकत का? कधी काय एवढी सांग बरं मम्मीला कॉफी ठेवायला. जा माझं ते फर्निचर अच्छा ते गीता फर्निचर मध्ये जाण ते फर्निचर हे घेऊ 4 घेऊ अच्छा माय बाबली जा ना मी ऐकलंच नाही तू काय बोलली. किती दिवसांपासून माझं कपाट खराब झालंय. की तू लागतंय बरं का इथं लागतंय. अच्छा मा बाबली की तू कॉफी ठेव तू ठेव ना कॉफी हा ठेवते लगेच. ब्लॅक कॉफी बरं का. बघ माझ्याकडे फर आहे तू नाही ऐकलं तर मम्मी आहे मला. माझी बरोबर फिरायला न्यायचं एक चक्कर. का बरं आजचा दिवस मम्मी बोल फिरायला घेऊन चालली नाही तर रोज फक्त पप्पा फिरवता. का बरं फिरवती मम्मीला विचार का बरं फिरवती. तर फिरवला का तो एकदम खुश राहतो ना ते विसरून जातो. म्हणजे काय होतं पप्पा बाहेर झालं की मी इतकं उडं मारतो पप्पाकडे जाण्यासाठी असं ओरडतं घ्यायसाठी बरं का. मम्मी ते एवढं सांभाळते होतं त्यांच्यासाठी असं एवढं हे होत नाही. मम्मी म्हणते या पोराला फिरवलं तरच एवढं आपल्याकडे ऍक्टिव्ह होतं. मम्मी रोज त्याला फिरवायला लागली आता. अच्छा नाचायला आवडते हा पोतं होतं याने घेऊन गेले आता गहू लागले. आता मित्र आम्ही गहू विकायचे काम करतो आधी खूप गहू झाले. मला एखादं पोतं देऊन टाका. पप्पा ते पैसे माझ्या अकाउंट वर घेऊन गेले तर नाही नाही तुला 3.5 द्यायचेत ना अजून तुमचा ते. पोरगा हे करेल नाही नाही मी 3.5 या मित्र बघितलं ना त्याला बाबा लागतं. हा मित्रांनो कोणाला गहू घ्यायचे असं तर आम्ही गहू विकायचा पैसे देतो बरं का. अय, धंदा नाही करते घरचे गहू आहे. धडाका नाही धडाका. कारण मित्र आमच्या मागच्या वर्षी खूप गहू उरले होते त्या वर्षी. ते गहू इथं असते ना तर त्यालाही गिराईक पाहिलं असतं ते गेले असते मार्केटमध्ये. मग हेच सगळे हे बघ, हे जोरात बोलतो. ते घेऊन या, घरी खायला मोनी मोनी असं करा. ते 4 कोणाचे पैसे द्या चला पटकन. नाही का बाबांनी टोपी उभी आली म्हणून येत नाही. खुश आहे मी आज पण तुमच्याकडे येत नाही. बाबाकडे जात किती उड्या मारत जायला. ते काय आलं ही बाई. असं कुठे जा, शक्य आहे? चक्कर मारणार ना उन्हात. जातोच ना. मित्रांनो आली आपली सकाळी मस्त एकदम कडक फडक मम्मीच्या आजची ब्लॅक कॉफी. प्यायची तुला हा थोडी एक थोडी बनवली की नाही स्वतःनी लगेच थोडी. अहो मी काल बनवते तुम्हाला आवडली नाही म्हणून. मी तर सकाळी एकदम मस्त ब्लॅक कॉफी घेतली पाहिजे कारण मग एकदम अंगात एनर्जी येऊन जाते लाईक सकाळी एकदम मॉर्निंगला. मित्रांनो पप्पा बघा किती लांब घेऊन गेले विपुल फिरायला. आला फिरून आला. तिथं मस्त बुबू पाहतं चिमण्या पाहतं. आम्ही नाही म्हणतोय ते फिरून आला नाही म्हणतोय आलो ना पप्पा आपण फिरून आलो ना आपण जाऊन ना भूर. ते. आधी चूल बनवली ती चूल त्याच्या रोज मला भाकर बनवून द्यायची आता. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम. संध्याकाळी तुम्ही राहता घरी खायला. हां बरं चटव चूल आता नाही आज झालं. चटव
चेटव पटकन चल. चेटव हम्म. पिटव चेटव. पेटव चेटव पेटव चेटव. तुम्ही दखनी हे काही संबंध नाही आमचा पण पिंपळाचा शब्द येतो चेटव. पेटव चला रे सासू आणा. आपल्याकडे कसं पाहत चला रे सासू आणा शेकोडी चेटवा. केला पळून. लावून मध्ये पळून गेला तो. आम्ही असं म्हणायचो चला रे सासू आणा चेटवा लवकर शेकोडी. आम्ही पण जय शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कुठे बाप्पा कुठे विभू बाप्पा कुठे बाप्पा कुठे? बाप्पा कुठे बाप्पा हे बघ, बाप्पा समोर बाप्पा समोर बाप्पा. बाप्पा समोर सुद्धा इकडेही बघतो आणि तिकडेही बघतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो झालं आंघोळ वगैरे करून फ्रेश एकदम मस्त पैकी टाका आता करू शकतो नाश्ता मस्त व्यवस्थित. आणि काय म्हणता कोथिंबीरचं थालीपीठ. नाश्त्याला मम्मी मित्रांसाठी मम्मीने मस्त पैकी कोथिंबीर थालीपीठ केलंय नाश्त्यासाठी स्पेशली माझ्यासाठी. का बरं एवढं आज प्रेम? मी चालले 10 दिवस. तू काल म्हटला होता ना मग मी तिकडे गेले ना मला करमलं नसतं परत. मग मला आठवलं असतं चिकन थालीपीठ खायचं ते चिकन थालीपीठ खायचं ते. तर मित्रांनो आता ब्लॉगची स्टार्टिंग परत विसरून गेलो तर आज इथून करून घेऊ आपण मस्त पैकी. तर कसं का मंडळी मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू AKA आणि सतीश ठाकरे आणि डेली ब्लॉगच्या आजच्या 4थ्या दिवस मी तुमचं स्वागत आहे. आज आपला 4था ब्लॉग आहे डेली ब्लॉगचा. तुला कसं वाटतं 4था ब्लॉग आहे आपला? मस्त वाटतं. हं? मस्त वाटतंय. 7 दिवस 7 ब्लॉग आज त्यातला 4था दिवस आहे. अशी तू करून आणून केली ब्लॉगची सुरुवात. चलते पडपडून मला तू नाश्ता बघ. माझे केस किती मोठे झाले. अजून काय घ्यायचं? सावलीत पण माझे केस किती मोठे झाले. रिका बघ काही पण काय घ्यायचं अजून? दही जास्त नको थंडी कोणी एवढं खाणार नाही. काय घ्यायला आलं तुम्ही? काय घेतलं? कुरकुरे तिथून काय घेतलं? मग तुम्ही कुरकुरे तुम्ही घेतले. मी फक्त हा का मी तुलाच घेतली. मी नेऊन घेतलं चुली कळायचं असं नाही. तुम्हाला मला ट्राय करायला. चाल मला भूक लागली नाश्ता करायचा आहे. चालू तू चालू आता. तू ब्रेक जावं लागतं का? हा जातो पाडू नको बरं का. काय केवढं पसर माझ्याकडे. मला मी गाडी कसं चालू. हे भाई हळू 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 हळू. तुला लई दिवसानंतर गिफ्टच्या पाठी मागे बसलो मी. काय का हा खरंच का. मग शेवट कधी बसलो आठवलं. पळू नको. यो म्हणे यो इथं हळू घे कच्चा रस्ता आहे ना ग. अरे अगं चक्रम टर्न ब्रेक लागत नाही. फायनली रोज तेच पोहे उपमा हे ते खाऊन कंटाळा आला मला. हे गिजाचं चालू नाही ना. मम्मी मस्त झाले. मित्र नाश्ता वगैरे एकदम मस्त झाला. आता निघालो आता जॉबवरती. आता पुढचा व्लॉग की तू शूट कराल. हो चला बाय टेक केअर. तू बॅग घेऊन चालले का. मित्रांनो बरंच सामान आहे अजून. आता मी वरती चालू आहे. आम्ही साड्या चॉईस करायला कोणत्या न्यायचं. आमच्या आईने काल काढून ठेवलं आहे बऱ्याच. मग त्याच्यातून मी त्यांना चॉईस करून देणार कोणत्या न्यायच्या. बघ ही आहे. इबू उठला तू. उठला आई साडी दे ना. हा फिक्स नाही ते. आता ते गुलाबी काढून टाकाय का आपण काय. धर या बांगड ठेव. आपण ड्रेसेस तरी करून आणले होते हे सगळे. आता आम्ही लावतोय पेअर. त्याच्यावर पॅन्ट त्याच्यावर पेपरमध्ये पॅक करून साड्यांनी तेवढी बॅग घेऊन दिली. अजून ड्रेस ठेवायचे बाकीचे सामान ठेवायचे. बसेल काही. काय रे खा ना ते. हा हा असे नको धरू. उलट हातची गट होतील असं तर. हां 4 ड्रेस आणि किती साड्या किती झाल्या 6 होत्या. 5-6 ओके होतो. फायनली झाली बॅकपॅक आईंची. 13 दिवस चालली गाईज म्हणून एवढी मोठी बॅकपॅक केली. मी आपल्याला घेऊन चालल्या. आजची बोर चालल्या. ती बोलली नाही एवढं भरलंय काहीच तरी पण जाईपर्यंत आहे ना काहीतरी वरती दिसेलच आम्हाला. आता बसलो होतो पण आता थोडं जास्त तापलं. आम्ही इकडे आलो आता सावलीत. बडीची नाही मज्जा आहे. हा चला कशी दादा की घरती बघितलं मित्रांनो माझ्यावर. काय दुपारी घरी आलो कामावर ना. सकाळी जॉबवरती गेलो होतो
गीतून ब्लॉग शूट केला का नाही माहीत नाही, केलाच मग मी थोडंसं आल्यानंतर झोपलो पण थोडासा अर्धा तास, कारण खूप झोप येत होतं मला, जेवण झालं होतं, थोडं अर्धा तास झोप काढली मित्रांनो मस्तपैकी. हां मागचं टाकायचंय. तू या बाई इथून सुरुवात आहे ना. लालूच्या गाडीचं उलट आहे ना रे, पप्पांच्या गाडीचं. हे बाई मग नको जा, मी चालवतो. सांग ना फक्त पुढचं टाकायचंय का मा पुढं न्यूटन मागं टाकायचं आहे. हा मग सांग. थोडी चालून दाखव पहिले मला, तरच बसेल मी. चल, मस्त. नाही थोडी हे बाई मागं चालली गाडी, मित्रांनो गेली घेऊन करत. ओ बाई जर पडून आली तर मम्मी मला शिवाय देईल. मम्मी हांगाय हा तिकडे चालवं लागलं बरं गाडी इथून पुढं. ए छान चालवते, चालवत जा. स्कूटी एक नंबर. किती वाटली? मी पाहिलं नव्हतं, तुला माहित होतं फक्त चालवती, पण आज पाहिलं चालवताना पाहिजेच ना. नाही. फक्त जुनी होती एकदम जुनी व्हिडिओ का पाहिली होती तू तुझी घरची टीव्ही चालवताना. चक्कर मी किती माझ्या मागं बसलो आता, मी तू बाईक चालवते, पाडू नको बरं की तू बाईक. चिकू, काय रे हां काय विशेष नाही त्याचं. मला आहे ना, मी लग्नाच्या आधी खूप चालवायची खूप. पण मला आहे ना विशेष, अरे मी पहिल्यांदा बसलो तुझ्या बाईक मागे. मित्रांनो पहिल्यांदा की तुझ्या पाठी मागे बसलो मी, आणि की तू बाईक चालवते, मला भारी वाटते. चला मी तुम पुढं काही काम असते का, मग स्कूटी नसले अडून जा राहणार नाही, तू आहे तू घेऊन जाशील बाईक आता. मी घेऊन गेले असेल काही तेव्हा लालून मम्मी भेटले रस्त्यात. कुठं निघाली तुम्ही, कुठं निघाली? आलो आम्ही आता. अरे मग फोन करायचा ना, लवकर आलो असतो. मला काय माहिती, मी तो तू दुपारी विचारलेलं तुला. निघालो हा का? नाही मित्रांनो लालून जरा असंच भेटलं अचानक, ते ज्यूस प्यायले होते म्हणे, आग्रह केला ते, म्हटलं चला ठीक आहे येऊन जाऊ. मग आता तिथून आम्ही आलो लालूंसोबत ज्यूस प्यायला, जत्रावरचा फेमस ज्यूस. मी तुमचं थोडं चॉकलेट नाही ना अजिबात नाही, काही संबंध जे जास्त घेऊन टाक चॉकलेट, मी देणार नाही. दादा मला सेपरेट अजून एक चॉकलेट पाहिजे. हां मग आवडतो का नाही मला नाही मी आणि तुझ्या टेस्ट करते थोडासा. दाजीचं आहे ना चॉकलेटचा ज्यूस पाहिला मी, एवढं चॉकलेट टाकलं डायरेक्ट. ऐकलं का? गोड मिठा राहतात ते. नाही नाही चॉकलेट हे भाई तुला म्हटलं चॉकलेट घे, नॅचरल नाही पण मग टेस्ट आहे, पूर्ण नॅचरल हे नॅचरल आहे. खांड यायचं वॉटर क्रश असं मी डायरेक्टली काय त्याला तर पिऊ दे लगेच हो. चॉकलेट पण जोरात आहे, असं काही नाही वॉटरमेलन त्याचे, चॉकलेट पण जोरात आहे. प्यायचं आहे तुला, प्यायचं आहे रेग्युलर आहे पण घेतलंय तर काय चांगलंच आहे. दुसरं काय मिक्स फ्रूट, बाकी काही नाही दुसरं. पेशंट आहे का तुम्ही मिक्स फ्रूट प्यायला? का तू आम्हाला सकाळी यायला पाहिजे होतं, सकाळी गर्दी कमी राहते ना. मित्रांनो किती भयान गर्दी आज म्हटलं का बरं काय माहिती काय आज काय सुट्टी दिवस आहे का आज, नाही ना काही नाही. मित्रांनो मम्मी निघाली ना जत्रेला जायलासाठी, यात्रेला, तर तिथं थोडंफार वस्तू घ्यायच्या होत्या, मग ते घ्यायला आलो, बाकी काही नाही. बापरे इतकी बेकार गर्दी की तू बाई, काय का काय घेणार एवढं याच्यात, घे पटकन चला. ठीक आहे चटणी घ्यायला का, एवढं छोटे पाणी वाटलं. मी काय म्हणणार आहे मम्मीचं, जवळ राहू द्यायची, भरलेली राहते ना. मित्रांनो आता आलो एक किडी सेक्शनला, प्रत्येक वेळी आलो किडी सेक्शनला येणं होतं 100% घेऊन जातो. तूच खेळू राहील त्या गाड्या, सगळे खेळ पाहता येते मला. काय करतं भारी ही मित्रांनो की तूच खेळून बघते गाड्या सर्व. मित्रांनो निघालो डिमांड झाली, शॉपिंग खरेदी झाली मस्तपैकी. आम्हाला सॉफ्टी खायची होती पण सॉफ्टी नेमके बंद होती. हा त्या टन 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 बरं झालं बोर्ड बाईकच आणली आहे ना, तुला चालवायची म्हणून तर निमित्ताने बाईक घेऊन आलो आपण. मित्रांनो मित्र बाईक चालवायची होती, म्हटलं चला बाईकमध्ये डिमांडला तर मोठी गाडी काढत बसत नाही. बरं झालं मोठी गाडीत काढली नाही, भारी वाटलं मला गर्दी ट्रॅफिक. निघू मित्रांनो निघालो डीमार्टमधून. डीमार्टला काही सॉफ्टी खायला भेटलं नाही की तू पण चायनी खायचं, म्हटलं चाल खाऊ मागायचं. तू लहान आहे का, ते हिजं घेऊन आलं, ते पिशूट ठेवायचं ना तिकडे गाडीजवळ, तिकडे घेऊन आले हातात. बरोबर नको. मित्रांनो आलं मस्त आता मंचुरियन, याला गिवी सांगितलं होतं ना आपण, तोंड घालायला आणलं तुला ते, हां त्याला असं होतं याच्या सोबत खेळू ते सोबत खेळू. मित्रांनो विभूला मागच्या वेळेस आम्ही असं पर अर्धी पिशूच्या वर खेळायला आणलं त्या, आम्ही त्याचं फोटोशूट पण करत होतो. किती महिने केलं होतं खेळायचं, 4th का 5वा महिना आम्ही फोटोशूटचं केलं होतं. एवढं खेळणं होतं त्याच्याकडे, एवढं खेळणं होतं. आणि आता फक्त 2 खेळणं उरलं तर म्हणून आता चालतो 2 खेळणं आणलं त्याला. एवढा खेळणं सगळ्यात तोडून टाकलं. काय थालीपीठ आज बायचं माझ्या हिशोबाने तू करणार होती आता असं मम्मीला, मम्मी करतील तू खाती. मी ना ते करणं थेपले येते आईच मला नाही तसं.
तर मित्रांनो घरी आल्यानंतर मी गेलो जॉबवरती आता आलो आता हा म्हणजे डीमार्टवरून आल्यानंतर मग घरी थांबलो थोडंसं जेवण वगैरे केलं नॉर्मल जेवण नाही नाश्ता केला थेपले खाल्ले आणि जॉबवरती गेलो आता आलो वाजले रात्री 12:30 आलो घरी आता जेवण करतो किचन स्वयंपाक करून ठेवला मस्तपैकी आणि तो बाई पण जागी माझ्यासाठी 12:30 वाजेपर्यंत थँक्यू सो मच म्हणजे रात्रीच रोज थँक्यू म्हणायची गरज नाही मला जेवण करतो आणि झोपतो आणि हा मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला डेली ब्लॉगचा आजचा दिवस होता 4था आणि उद्या राहील 5वा अजून तर मला लगेच झोपायचं नाही आता मला एडिटिंग करायची ब्लॉगची सगळे ब्लॉग पोस्ट करावं लागेल कारण एडिटिंग करावं लागेल लगेच म्हणून आता मग एडिटिंग वगैरे करून जागरण करून असं 2-2:30 वाजते मला झोपायला ते जास्त काल 3:30 वाजले होते ठीक आहे आणि मित्रांनो आपली डेली ब्लॉगची सिरीज चालू आहे प्लीज सपोर्ट करा थोडासा आणि आवडत असेल तर शेअर पण करून द्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तू त्याला टॅग नाही घाल खिशात